मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जरांगे पाटील यांचा गेल्या 11 महिन्यापासून लढा सुरू आहे। जरांगे पाटलांनी गेल्या टप्प्यामध्ये मराठवाड्याची रॅली काढली होती, मराठवाडा शांतता रॅली असं त्याला ठेवण्यात आलं होतं। आता जरांगे पाटील पश्चिम महाराष्ट्रात आले आहेत आणि जरांगे पाटील यांनी काल सोलापूरमध्ये रॅली काढून मोठी सभा घेतली। मराठा समाज ही त्या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होता। आज जरांगे पाटील सांगलीमध्ये आहेत, तर सांगलीमध्ये ही 10 किलोमीटरची रॅली जरांगे पाटलांची रॅली शांतता रॅली या रॅलीचं नाव आहे आणि शांतता रॅली आता सांगलीमध्ये पोहोचली आहे। थोड्याच वेळात ही रॅली सभेच्या ठिकाणी पोहोचेल। दादा, पश्चिम महाराष्ट्रात पण प्रचंड प्रतिसाद आहे, काय सांगाल? आता किती प्रतिसाद आहे हे आता मला सांगायची नाही गरज राहिली। आता आज मात्र कहर झाला। TV9च्या माध्यमातून या सांगली जिल्ह्यातल्या खरंच जातवान मराठ्यांना मी मनापासून धन्यवाद यासाठी देतोय की मुसळधार पावसात हे बांधव उभा होते। आज मराठ्यांना संख्यात मोजता येणार नाही। याचं कारण पहिल्यांदी मी जसं 11 महिन्यापासून फिरतोय तसं सांगलीतली कडवटपणा, मराठ्यांचा कट्टरपणा मी पहिल्यांदा बघितला। माता मावल्यासह हे लोक पावसात भिजत होते मुसळधारा। त्याला साक्षीदार तुम्ही मीडिया बांधव आहे, कारण हे खोटं बोलायची गोष्ट नाही। आज 200 लोक असू नाही तर लाख असू, आज किंमत नाही। आज किंमत आहे त्यांच्या निष्ठेला। बादर म्हणावं लागतील सांगली जिल्ह्यातल्या मराठ्यांना। त्यांनी ओळखलं ज्या पक्षासाठी आपण काम केलं ते पक्षाचे नेते पक्ष आपल्या बाजूने बोलत नाही। आता नाही कोणाच्या भरोश्यावर राहायचं। नुसते मराठ्यांना वाटायला लागले लेकरं शिकून उपयोग काय? नोकरदार मराठ्यांना तसंच वाटतं, लेकरं शिकून उपयोग काय? शेतकऱ्यांना वाटतंय, उद्योग करणाऱ्या व्यवसाय करणाऱ्या मराठ्यांना वाटतंय काय उपयोग? पोरं शिकून उपयोग काय? आणि पोरं शिकून जर उपयोग करायचा असला तर आरक्षणाशिवाय पर्याय नाही। आणि आरक्षण नेमकं हे राजकीय पक्ष देत नाहीत, मग ते भाजप असो, शिवसेना असो, नाही तर राष्ट्रवादी असो, नाही तर काँग्रेस असो। खरं मनापासून सांगतो, आज मला गायवरून आलेलं आहे। मी एवढा निष्ठा बघितली पण इतकी नाही बघितली। पावसात मुसळधार पावसात महिला सह होतो, आज संख्यात नाही तोलू शकत सांगलीला महाराष्ट्रातला मराठा। ही कडवटपणा, ही जातवानपणा प्रत्येक घराघरातल्या मराठीत येणं आवश्यक आहे। आता कधीच पक्ष आणि पक्षाचा नेता आपल्या लेकराला आता मोठं नाही करणार हे मराठ्यांच्या लक्षात आलं। लेकरं शिकून घरात बसून उपयोग नाही, त्यांचं भविष्य झालं पाहिजे। त्याच्यासाठी मराठ्यांचे नेते लढायला लागलेत पक्षासाठी आणि पक्षाचा नेता मोठा करायला। आता मराठ्याने लढायचं स्वतःचं लेकरून स्वतःची जात मोठं करण्यासाठी। आणि इथून पुढं कोल्हापूरपासून सातारा, नगर, पुणे, नाशिकच्या जिल्ह्यातल्या मराठ्यांनी हात जोडून सांगतो, यार मायबापा होतो मला मराठ्यांनी। आता वेळ आली स्वतःच्या लेकरासाठी जातीसाठी लढायची वेळ आली। हातातले कामं फेकून द्या। सांगलीनं सिद्ध करून दाखवलं। मुसळधार पावसातही सांगली उभा होती आज रस्त्यावरती। आदर्श घेण्यासारखा आहे। संख्यात मोजू नका किती आहेत लोक, आज निष्ठेत मोजा। तसंच मराठ्यांनी हातातले कामं सोडून लेकरं मोठं करण्यासाठी रस्त्यावर बाहेर आहे। आता जिथं ठिकाण आहे, जिथं जी तारीख आहे ज्या जिल्ह्यात, त्या जिल्ह्यात नोकरदार मराठा, व्यावसायिक मराठा, शेतकरी मराठा, मजूर मराठा सगळ्यांनी तुटून पडा आणि आपल्या लेकराला न्याय देण्यासाठी घराच्या बाहेर पडा। काही बघू नका, ऊन वारा पाऊस, ही वेळ आहे आता लेकराला न्याय देण्याची। मी तळतळीनं TV9शी गोष्ट मराठाशी बोलतोय। मला काय कोणावर टिप्पणी करायची नाही, कोणावर टीका करायची नाही, पण आजच्या जी भावना मी लोकांची बघितली, मी आज भावनिक झालो। माझी कोणावर टीका करायची सुद्धा इच्छा नाही पाहिली, एवढी राहिली नाही टीका करायची, कारण एवढी निष्ठा बघून भयानक निष्ठा बघितली मी आज। मी माझ्या संघ तुम्ही 38 किलोमीटर होतात, रस्त्यावरती जेवढे माणसं उभा होते ठिकठिकाणी म्हणतो मी तुम्हाला, पुऱ्या रस्त्यावर नाही म्हणत, ठिकठिकाणी होते ते पुरेचे पुरे मुसळधार पावसात भिजवले। नाही आले माझे मायबाप मराठा। मला यांचं श्रेय, यांची ताकद नाही वायाला जाऊन द्यायची। मी नाही वायाला जाऊ देणार आता तर नाही जाऊन देणार, कारण मला यांच्यातला कट्टरपणा दिसला, कडवटपणा मराठ्यांचा दिसला। काय पाऊस कोणी विचार नाही करतो? राष्ट्रपती येऊ द्या तुम्ही, मोठ्यातला मोठा कोणी महात्मा येऊ द्या, पावसात नाही थांबत लोक। पाऊस उघाड्यावर जाते, अक्षरशः पावसात झोडपत होते। मला आज प्रचंड भावनिक झालोय या मराठ्यांच्या निष्ठेपुढे, कडवटपणापुढे। इतका कडवटपणा की आता मराठ्यांनी बोलून दाखवलं, आम्हाला भाजप नको, काही पक्ष नको, कोण नको, नेते राहू द्या तिकडं। कारण घरातली माता माऊली विचारते आता, तुम्हाला पक्षाचं काम करायचं ना? त्यांच्या घरातल्या मालकाला विचारते आता माता माऊली आमची, तुम्हाला पक्षाचं काम करायचं ना? आरक्षण कोण देईल? आरक्षण कोण देईल?
आपलं लेकरू शिकलंय, खूप शिकलं, त्याला नोकरी नाही, कोण नोकरी देणार? ही माता माऊली घरातल्या माणसांना आता विचारायला लागली. मग पक्ष मोठा, नेता मोठा का आपलं लेकरू मोठं? हे घरातले माता माऊली प्रत्येक घरातल्या माणसाला आता विचारायला लागली. त्याच्यामुळं मराठ्यात बदल झालाय. आता पक्षाचं काम नाही करायचं, नेत्याच्या मागं मागं नाही पळायचं, पण आता लेकरं आणि जात आता मोठी करायची. हे आता मराठ्यांच्या घराघरातल्या मराठ्यां, मी नतमस्तक या मराठ्यांच्या चरणी. आणि खरंच सांगतो, तुम्ही पक्षाचं काम करू नये या मताचा मी नाही, पण आपले लेकरच जर मोठं करणार नसले तर यांचं काम करून तरी आपला काय उपयोग आहे? आपले लेकरं नुसते शिकलेत आणि सुशिक्षित बेकार झाले. मला हात जोडून मराठा समाजाला एवढंच सांगायचं आहे फक्त की मायबापा हो, संधी आली, घराच्या बाहेर पडा, आपले लेकरं मोठे करा, आपले लेकरं शक्तिशाली बनवा, आपले लेकरं अधिकारी बनवा, आपले लेकरं पैशावाले बनवा. याच्यासाठी बाहेर पडा. पक्ष आणि पक्षाचा नेता पैशावाला बनवण्यासाठी काम नका करू मायबाप मराठ्यांनो. तळतळीनं सांगतो, घराच्या बाहेर पडायचा दिवस आहे. कामं सोडा. तुम्ही एक दिवस काम सोडल्यामुळं आपल्या लेकराचं आणि आपल्या जातीचं कल्याण होणार असलं तर 100% सांगतो, सगळ्यांनी कामं सोडा. एक दिवस काम सोडल्याने काही वाटोळं होणार नाही, पण जात तुम्ही दिलेला एक दिवस कधीच विसरणार नाही. ही माझी हात जोडून मराठ्यांना विनंती. निखिल जरांगे पाटलांना हे जनतेचं प्रेम बघून किंवा मराठा समाजाचं प्रेम बघून आणि पावसात भिजत जरांगे पाटलांची हा मराठा समाज वाट पाहत होता आणि जरांगे पाटील भाऊक झालेत. दादा तुम्ही भाऊक झालेत, पण कुठेतरी मराठा समाजाच्या मनात आक्रोश दिसतोय, पण सरकार ऐकायला तयार नाही. शेवटी मराठ्यांपुढं कोणाचंच काही चालू शकत नाही. मराठ्यांपुढं कोणत्याच शक्तीचं काय चालू शकत नाही. कोणतीच शक्ती मराठ्यांनी चांगल्या चांगल्या शक्त्या तोडून कटकपर्यंत लढत गेलेला ही मराठीची जमात. क्षत्रिय शहाण्णव कोळे मराठे ते हे नाही मोजत कोणाला. एकदा जर जातीवर उतारले ना मराठे तर पक्षाला नाही, नेत्याला नाही, फित्याला नाही, कोणालाच मोजित नसते. आणि हे सिद्ध केलंय मराठ्यांनी. आता मात्र लेकरच मोठे करायचे, जात मोठी करायची, पक्ष नेता नको. पक्ष नेता कचाकच विरोध करायला आम्हाला, कचाकच शिव्या देऊ राहिला, धमक्या देतोय, यासाठी नेमितोय, गुन्हे दाखल करतोय. मला तर आज आठवणीत आलं, मला तर आज नोटीस आली जणून गेवराई पोलीस स्टेशनची. कशाबद्दल दिली काय माहिती देवेंद्र फडणवीसनी. बीड गेवराई, हां, आज नोटीस आली जणून तिकडं. मला कशाच बाबत नाही वाचली नाही, फक्त फोनवर कळायला आली म्हणून. अरे काय देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्ही काय चिल्लर छिचुरे चाळे करायला लागलात, शेंबडं पोडगा असल्यासारखं. हट, तू तुमच्या सत्तेवर. नक्कीच होते मनोज जरांगे पाटील आणि जरांगे पाटलांनी एक महत्त्वाचा विषय सांगितला की त्यांना गेवराई पोलीस स्टेशनची नोटीस आलेली आहे. नेमकं नोटीसमध्ये काय आहे जरांगे पाटील यांनी माहिती घेतीलच, परंतु जरांगे पाटीलांचा ही रॅली आज सांगलीमध्ये पोहोचली. पश्चिम महाराष्ट्राचा दुसरा जिल्हा आहे आणि प्रचंड प्रतिसाद या ठिकाणी महाशांतता रॅलीला भेटत आहे. कॅमेरामॅन हर्षल निकमसह संजय सर्वोदय TV9 मराठी, सांगली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.